हे जे सोनं आहे त्या भागात आलेलं ह्याचं मूळसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत आहे. कारण आम्ही सगळे लेबर लोक, या उच्चवर्णीय लोकांच्या शेतात काम करणारे लोक, या काम करणाऱ्या लोकांना जमिनीचा हक्क देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आज मुंबई परिसरातल्या जमिनींना गुंठ्याला 2 कोटी रुपये भाव आला. आपले लोक जमिनी विकायला लागले आणि जमिनी विकून आलेला जो पैसा आहे तो सोन्याच्या रूपाने अंगावर दिसतो. वाईट एवढंच गोष्टीचं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुळ कायद्याचं आंदोलन या श्रीमंतीच्या पायाशी असताना आमच्या लोकांना सांगणारं कोणी नाही. पण तुम्ही सगळे लोक तुम्ही सांगता की एकच साहेब बाबासाहेब किंवा आमचा पिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि ही खंत माझ्या मनात सुद्धा आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या समाजाला काय दिलं की आज धर्मांतर म्हणजे काही लोकांना भीतीदायक गोष्ट वाटते की धर्म बदलायचा म्हणजे काय, किती भयानक गोष्ट. परंतु धर्मांतरानंतर भारतातल्या बौद्ध समाजाने जी केलेली प्रगती आहे ही प्रगती एवढी उच्च कोटीची आहे की आज अनेकांना प्रश्न पडला आहे की बौद्ध समाजाने केलेली प्रगती पाहून या महाराष्ट्रातल्या अत्यंत बलाढ्य, ज्यांच्याकडे महाराष्ट्राची विधानसभा कायम आहे, स्थापन झाल्यापासून 150 आमदार त्यांचे आहेत, सुशीलकुमार शिंदे, सुधाकर नाईक आणि बॅरिस्टर AR अंतुले, म्हणजे 2 मागासवर्गीय आणि 1 मुसलमान, हे मुख्यमंत्री सोडले तर सगळे मुख्यमंत्री ब्राह्मण आणि मराठ्यांचे. आणि तरीसुद्धा ह्या सगळ्या समाजाला असं वाटायला लागलं की बौद्ध समाजाचं जे आरक्षण आहे त्याच्यामुळे त्यांची प्रगती झाली, मग आम्हाला पण आरक्षण पाहिजे. ही जी मागणी आली त्या मागणीचा दृष्टिकोन बौद्ध समाजाची ही जी प्रगती केलेली माणसं दिसतात ना, अतिशय सुंदर सुटाबुटात असलेली माणसं आहेत, ही बघून लोकांना वाटायला लागलं की यांची प्रगती आरक्षणामुळे झाली. आणि म्हणून धर्मांतराचा विषय मांडत असताना मी पहिल्यांदा कबूल करतो की मागासवर्गीय समाजामध्ये ज्यांना ज्यांना आरक्षणाचा लाभ झाला त्या सगळ्या जातींनी प्रगती केली नाही. शेड्यूल कास्टमध्ये अनेक मागासवर्गीय जाती आहेत पण त्यांची अशी प्रगती झाली नाही. फक्त बौद्ध बांधवांची प्रगती का झाली? ह्याचं कारण असं आहे की तुम्हाला शिक्षण आणि नोकऱ्यातलं आरक्षण मिळालं आणि ते आरक्षण तुम्ही घेऊन कितीही पैसे कमवले. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हालासुद्धा जमिनींचा अधिकार दिला, आम्हीसुद्धा प्रगती केली. म्हणजे आमच्या नवी मुंबईतल्या प्रत्येक शेतकऱ्याकडे 1 गुंठ्याला 2 कोटीचा भाव आलेल्या जमिनी आल्या. काही लोकांना 100 गुंठे जागायचे पैसे मिळाले, काही लोकांना 50 गुंठ्याचे मिळाले, काही लोकांना 10 गुंठ्याचे, म्हणजे प्रत्येक घरात किमान 2 कोटी रुपये आले. मग एवढी आर्थिक प्रगती होऊन सुद्धा ती माणसं सुधारली नाही, सुसंस्कृत झाली नाहीत. सुसंस्कृत म्हणजे काय? माणसाच्या समाजाची प्रगती मोजायची असेल तर तुमच्या समाजात इंजिनियर किती आहेत, डॉक्टर किती आहेत, प्राध्यापक किती आहेत, वकील किती आहेत, कलाकार किती आहेत, याच्यावरून ओळखलं जातं. बाकीच्या समाजाला असं वाटतं की नगरसेवक किती, आमदार किती, खासदार किती, त्या समाजाची प्रगती आणि कोणी विचारात घेत नाही. आणि म्हणून बौद्ध समाजाने जी प्रगती केली त्याचं कारण आज 60 वर्षानंतर मला दिसलेलं मी सांगतो की पैसा कमवण्याचे अनेक मार्ग आहेत आणि अनेक पद्धतीने लोक पैसे कमवतात. माणसामध्ये जे बदल होतात, माणसामध्ये जे सद्गुण येतात, हे केवळ शिक्षण आणि आरक्षणाने येत नाहीत, ही सिद्ध झालेली गोष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजाला त्यावेळी धर्मांतराचं आव्हान केलं आणि धर्मांतर केलं. त्या धर्मांतरामुळे आपली झालेली प्रगती आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आपलं काय मत आहे? आपलं काय मत आहे? ही गोष्ट आहे, ही गोष्ट बौद्ध बांधवांनी मोकळेपणाने सांगितली पाहिजे की तुम्हाला कुठल्याही पद्धतीने पैसा आला, तो पैसा खर्च करण्याची पद्धत तुम्हाला माहीत नसेल, जगण्याची पद्धत माहीत नसेल तर आलेला पैसा दारूमध्ये टाकणारे अनेक समाज आहेत, आलेला पैसा अनेक अंधश्रद्धांखाली खर्च करणारे अनेक समाज आहेत. म्हणजे नवीन कोरी गाडी घ्यायची आणि शिर्डीला जाऊन साईबाबांकडे घेऊन जायचं आणि शिर्डीला येताना एवढे ॲक्सिडेंट होतात, ते नवीन घेतलेल्या गाड्यांचे असतात. लोक काय करतात, गाडी नवीन घेतली ना साईबाबांना दाखवायला नेऊ. म्हणजे तुम्हाला मी आमच्या समाजाचं उदाहरण देईन की आदरणीय दिबा पाटलांच्या आंदोलनानं दिबा पाटीलसुद्धा तथागत गौतम बुद्धांना आदर्श मानायचे, ते देव मानायचे नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मानायचे. त्यांनी आगरी समाजाच्या हॉलला महात्मा फुलेंचं नाव दिलेलं आहे. नारायण नगू पाटील, दत्ता पाटील, दिबा पाटील हे सगळे आंबेडकरी विचारसरणीचे लोक. यांनी म्हणजे आंबेडकरी विचारसरणी म्हणजे देव नाकारणारी विचारसरणी. देव नाकारणाऱ्या लोकांनी लोकांना श्रीमंत केलं, पण माडीला नाव सद्गुरूंची कृपा, नानांची कृपा, बापूंची कृपा, साईबाबांची कृपा, गाड्यांवर नावं. आणि हा जो विरोधाभास आहे, हा विरोधाभासामुळं
पैसा येऊनसुद्धा पुन्हा एकदा समाज तो कंगाल झाला. आणि बौद्ध समाजाकडे जमिनी नसताना, जागा नसताना, केवळ शिक्षण आणि आरक्षणाच्या जोरावर जी प्रगती झाली आहे ते धम्माचं काम आहे. परंतु हा धम्म स्पष्ट करून सांगणारी मंडळी महाराष्ट्रात फार कमी आहेत. खरं म्हणजे आज खऱ्या आंदोलनाची गरज कुठली असेल तर धम्माच्या. म्हणजे मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत, ते सरळ सांगतात की ॲट्रॉसिटी रद्द करा. पण ॲट्रॉसिटी म्हणजे काय? ॲट्रॉसिटी म्हणजे सामान्य रयत आहे, गरीब जनता आहे, तिच्या संपत्तीचं, तिच्या प्रतिष्ठेचं, तिच्या स्वाभिमानाचं रक्षण करणारा तो कायदा आहे. त्याचा तुम्हाला त्रास का होतो? म्हणजे कोकणातल्या आगरी कोळी माळी भंडाऱ्यांना कोणालाच त्रास होत नाही, फक्त मराठा समाजाला का होतो? त्या त्रासाचं कारण पुन्हा मनुस्मृती आहे. दुसऱ्याला कमी लेखण्याच्या नादातून हे अत्याचार घडतात. आणि म्हणून जो समाज ॲट्रॉसिटी रद्द करा अशी मागणी करतो तो आपोआप सिद्ध करतो आम्ही उच्चवर्णीय आहोत. मग तुम्ही तोंडामध्ये जय जिजाऊंचं नाव घ्यायचं, जय शिवाजी बोलायचं, पण आचरणात काही नाही. आणि म्हणून मला सांगावं असं वाटतं की आजच्या काळात बौद्ध समाजाने जी प्रगती केलेली आहे या प्रगतीचं कारण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं धर्मांतर आहे. ही गोष्ट आम्ही स्पष्ट केली पाहिजे. आता धर्मांतर म्हणजे आमच्या आगरी कोळी ओबीसीना असं वाटतं की देवांना शिव्या देणं, देवांवर टीका करणं, देवांच्या मूर्ती फेकणं. परंतु बुद्ध सांगतात की देवच ते मानत नसतील, त्यांच्या बाजूला हजारो जरी मूर्त्या ठेवल्या तर फरकच पडत नाही, कारण का ते देव मानत नाहीत. तुम्ही आमच्या पेण तालुक्यात आलात तर गणपतींचे कारखाने आहेत. गणपती करणारे पुरुष जरी असले तरी ते कुठेही असतात, म्हणजे कुठेही ठेवलेले असतात. आणि आमच्या बऱ्याच महिला त्यांना हँडल करतात. कोणी हाताला उचलतं, कोणी डोक्याला पकडतं, काय त्याच्यामध्ये काही विशेष नाही. प्रतिष्ठापना झाल्यानंतर त्याला महत्त्व येतं. तर हा विचार ज्या बाबासाहेबांनी सांगितला त्या कारणांचा शोध आपण घेतला पाहिजे. आणि म्हणून 1936 सालामध्ये आताच्या बौद्ध समाजावर जे अत्याचार होत होते ते आताच्या तरुणांना माहीत नाहीत, आणि आमच्या आगरी कोळी लोकांना तर अजिबात माहीत नाही. आणि म्हणून उच्चवर्णीय किंवा ओबीसी समाजामध्ये गैरसमज पसरलेले आहेत. हे गैरसमज दूर करणं सुद्धा आपलं काम आहे. मी तुम्हाला सांगतो की माझ्या समाजाचे अत्यंत तरुण असे कार्यकर्ते इथे आहेत. 21,000 कोटींच्या विमानतळाचं ते नेतृत्व करतात. त्यांना मी मुद्दामून आणलेलं आहे, कारण ह्या गोष्टी मी समोर बसून सांगूच शकत नाही, तुम्ही असतानाच सांगू शकतो. इतक्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि आपल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये 5 का होईना ओबीसींना आपण बोलवलं पाहिजे. हे तुम्ही मनामध्ये न्यूनगंड ठेवता कामा नये. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर 1932ला नारायण नागू पाटील आहेत. नारायण नागू पाटील आपल्या जमिनींसाठी बाबासाहेबांच्या बरोबर आहेत. भंडारी समाजाचे नेते आहेत, कुणबी समाजाचे नेते आहेत, कोळी समाजाचे नेते आहेत. कशासाठी? जमीन आणि घरांसाठी. आणि त्यांनी जमिनींचे फायदे घेतले, किंबहुना शिक्षण आणि आरक्षणाचे पण फायदे घेतले. पण आज जेव्हा ते असे एकत्र येतील, जेव्हा तुम्हाला बघतील, इथला हॉल जो आहे, ह्या हॉलचा रंग आहे, वरची बुद्धमूर्ती आहे, म्हणजे एवढी मोठी बुद्धमूर्ती, इतकी सुंदर बुद्धमूर्ती आणि इतकं सुंदर वातावरण, या वातावरणात बौद्ध बांधव बसतात हे अजून बाहेरच्या लोकांना माहीत नाही. सत्य गोष्ट आहे. तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल पण ही सत्य गोष्ट आहे. इतकं सुंदर मंदिरसुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे, एवढं शांत वातावरण. पण हे बघितलं पाहिजे लोकांनी, बाबा हे नक्की कसे राहतात. तर तुम्हाला सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर आमचे सगळे लोक त्या काळी होते. शिक्षणाचा अधिकार बाबासाहेबांनी आम्हाला दिला, आरक्षणाचा अधिकार बाबासाहेबांनी दिला, जमिनींचा अधिकार आम्हाला दिला. परंतु बाबासाहेबांनी ज्यावेळी धर्मांतराचं आव्हान केलं त्यावेळी चर्मकार समाजाचे लोकसुद्धा बाबासाहेबांबरोबर होते, अनेक मागासवर्गीय जातींचे लोक होते. परंतु ते लोक बाबासाहेबांबरोबर गेले नाहीत. बाबासाहेबांनी पण सांगितलं मी कुणावर जबरदस्ती करणार नाही, ज्याचा त्याचा निर्णय ज्यांनी त्यांनी घ्यावा. आणि बाबासाहेबांनी त्या काळात ती मांडणी केली की भारतामध्ये अशा प्रकारची जाती व्यवस्था आहे की एक जात दुसऱ्याचं ऐकत नाही. आणि याचा अनुभव बाबासाहेबांना पण आला. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्यावेळी महार समाजाचं धर्मांतर केलं. समाजाने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि या पद्धतीनुसार, या परिवर्तनाने आजपर्यंत जी प्रगती दिसते, म्हणजे बौद्ध समाजाची प्रगती दिसते. खरं म्हणजे मुंबई विद्यापीठात ह्याच्यावर PhD व्हायला पावती की स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये सगळ्यात जास्त प्रगती केलेला कुठला समाज कुठला, तर तो बौद्ध समाज. कारण ज्यांच्याकडे ऑलरेडी साधन संपत्ती आहे, ते टाटा बिर्ला सगळे ते जमीनदारच आहेत किंवा पैसेवाले आहेत, त्यांच्या प्रगतीचं काही विशेष नाही. पण ज्यांच्याकडे काही नाही, ज्यांनी शून्यातून इथपर्यंत झेप घेतली, त्यांची प्रगती जगाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. आणि म्हणून ज्या काळामध्ये
रायगड जिल्ह्यात ही सगळी आंदोलनं चालू होती. त्या आंदोलनामध्ये आगरी समाजसुद्धा बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून लढत होता. जेवायला पण सोबत होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नारायण नागू पाटलांच्या घरी यायचे. म्हणजे बाबासाहेबांची एक आठवण सांगतायत दत्ता पाटील, की बाबासाहेब आंबेडकर आमच्या घरी पेधारीला जेव्हा यायचे तेव्हा बाबासाहेब सांगायचे की मला मासे आणि भाकरी खायची आहे. हे कोळीवाडे आणि आगरीवाडे त्यासाठी प्रसिद्ध आहेत. आणि बाबासाहेबांना अशा प्रकारच्या भाकऱ्या दत्ता पाटलांच्या आईने, नाना पाटलांच्या मिसेसने बनवून दिलेल्या आहेत. दत्ता पाटील आगरी समाजाला उद्देशून सांगतात एका मुलाखतीत की दत्ता पाटील लहान असताना नारायण नागू पाटलांची चिरंजीव अलिबागमध्ये 8वीला असताना मधली सुट्टी होते शाळेची, आणि सुट्टी झाल्यानंतर लहान मुलं, तुम्हाला माहीत आहे आता हा मुलगा आहे त्याच्या डोक्यात जातीभेद काय नसतं, तो वयस्कर माणूस त्याला काका बोलणार. तसे दत्ता पाटील त्या प्रधान नावाच्या एका ब्राह्मणाला अलिबागमधल्या बोलले, काका मला पाणी द्या, तहान लागले. आता लहान मुलं निरागस आहेत, पण मोठा असलेला वयस्कर असलेला ब्राह्मण समाजाचा माणूस त्याच्या मनामध्ये मात्र जात आहे. तो दत्ता पाटलांना सांगतो खाली उभा राहा, ओटीच्या खाली उभा राहा. आणि दत्ता पाटील खाली उभे राहतात आणि वरून ओतून पाणी त्या अलिबागमधल्या ब्राह्मणाला दत्ता पाटलांना दिलं, आगरी समाजाच्या एका नेत्याला दिलं. त्याचा एवढा गंभीर परिणाम दत्ता पाटलांच्या मनावर झाला की आयुष्यभर ते बाबासाहेबांचा विचार त्यांनी डोक्यावर घेऊन ते जगले. तुम्हाला अभिमानाने सांगेन, दत्ता पाटील आता नाहीत, त्यांची 2 नातवंड आहेत. त्या नातवंडांची नावं आहेत, एकाचं नाव सिद्धार्थ आहे, दुसऱ्याचं नाव गौतम आहे. हे परिवर्तन आगरी समाजामध्ये पण झालेलं आहे, पण ह्या गोष्टी समोर आल्या नाहीत. मला जो आज विषय दिलेला आहे तो विषय असा आहे की धर्मांतराची नंतरची 60 वर्ष. बंधू आणि भगिनींनो, जुन्या गोष्टी आपल्याला सांगायला गेलो तर आपल्याला पटत नाही. कधी कधी त्या असं वाटतात की ह्या गोष्टी आता काढायच्या कशाला, आता तर आम्ही एवढी प्रगती केली. परंतु वर्तमान काळामध्ये आरक्षणाच्या विरोधात अनेक मंडळी बोलतात आणि सांगतात की 40% वाला 90%ला काढून पुढे गेला. हे असत्य आहे, खोटं आहे. म्हणजे एवढा काय फरक नाही. एखाद्याला म्हणजे उच्चवर्णीय समाजातल्या ओपनमधल्या मुलांना 90% असतील तर त्याच्या उलट जास्त 91% वगैरे मार्क्स घेऊन आमची मुलं पास होतात. पण दाखवताना असं सांगतात की 40%चा विद्यार्थी आमच्या पुढे जातो आणि त्याच्याकडे कुठली क्वालिटी नाही, गुणवत्ता नाही असं सांगितलं जातं. आरक्षणाला आज विरोध होतोय. किंबहुना संपूर्ण मीडिया, संपूर्ण वृत्तपत्र आरक्षण रद्द करा अशा प्रकारची मागणी करतायत. पण आरक्षणाची गरज का निर्माण झाली याच्यावर कोणी बोलत नाही. भारताचं वैशिष्ट्य असं आहे की भारतामध्ये जी व्यवस्था आहे ती मनुस्मृतीची व्यवस्था आहे आणि मनुस्मृतीच्या व्यवस्थेने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य ह्या 15% लोकांना सर्व प्रकारचे अधिकार दिले आणि बाकीच्या लोकांना सगळ्या प्रकारचे अधिकार नाकारले. आता हे अधिकार काय काय नाकारले याची जर मी यादी वाचली तर अनेक लोकांना ते आज आवडणार नाही, परंतु ते सत्य आहे. म्हणजे सार्वजनिक विहिरीवर पाणी प्यायचं नाही, चांगले कपडे आम्ही घालायचे नाहीत, घोड्यावरून चालायचं नाही, गावातून आम्ही वरात न्यायची नाही, आम्ही मोठेपणा कुठलाही गोष्ट करायची नाही, आम्ही एखादी चांगल्या जमिनीचा तुकडा खरेदी करायचा नाही. ही त्या काळातली गोष्ट आहे आणि आजही बदललेली नाही. नाशिकमध्ये परवा दंगल झाली, त्याच्यामध्ये हेच कारण आहे की आपल्या एका मागासवर्गीय बौद्ध बांधवानं चांगल्या जमिनीचा तुकडा खरेदी केला आणि म्हणून तिथल्या उच्चवर्णीय माणसाला राग आला, त्यातून ते भांडण झालं. म्हणजे मनुस्मृतीची पद्धत बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळातच होती आणि आत्ता नाही, आत्ता आम्ही सुधारलो आहोत, जातीभेद संपलेला आहे, अशा प्रकारची स्थिती नाही. महाराष्ट्रात आजसुद्धा आपल्या एखाद्या मागासवर्गीय माणसाने प्रगती केली तर त्याच्याकडे वाईट नजरेनं किंबहुना त्याचा खून करापर्यंत ह्यांची मजल जाते. ही स्थिती आहे वर्तमानात. मग अशा परिस्थितीमध्ये आरक्षणाची कल्पना काय आहे की ज्या भारत देशामध्ये ज्याला अनेक लोक, हिंदू धर्माचा अभिमान असलेले लोक जगात सांगतात की दुर्लभम भारते जन्मा, भारतामध्ये जन्म मिळणं हे भाग्याचं आहे, एवढा श्रेष्ठ देश आहे, असं जेव्हा आजही सांगितलं जातं किंबहुना अनेक चॅनल्सवरून हा विषय चालतो, त्यावेळी मला इथे नमूद करावं असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडमध्ये 14 तळ्याचं जे आंदोलन केलं ते आंदोलन कसलं आहे हो? ते आंदोलन आहे पाण्याचं आंदोलन. 14 तळ्याचं पाणी त्या गावातली कुत्री, मांजरं, गाढवं, विंचू, साप होते, परंतु मागासवर्गीय समाजातल्या कुठल्याही माणसाने ते पाणी प्यायचं नाही अशा प्रकारची स्थिती तिथल्या मनुस्मृतीच्या मानणाऱ्या लोकांनी उभी केली होती.
आज असं वाटतं की मागासवर्गीय म्हणजे कोण? फक्त बौद्ध समाजाचे लोक. पण आगरी लोकांना सुद्धा पाणी देत नव्हते, कोणी लोकांना सुद्धा पाणी देत. त्याचा अर्थ मागासवर्गीय म्हणजे सगळे 85% लोक. त्या लोकांना पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावर एक मोठा ग्रंथ लिहू शकले असते. भारतातला पाण्याचा प्रश्न आकडेवारीसहित लिहू शकले असते. PhD पण त्यांना एखादी करता आली असती. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला यासाठी आवडतात, मी त्यांना खूप मानतो, मनापासून मानतो. याचं कारण सांगतो की ज्या समाजाला वाचायची लिहायची आवड नाही किंवा ज्याला संधीच मिळालेली नाही, माझंसुद्धा दुःख आहे की आज इथे या सभेला एक पुस्तकांचा स्टॉल आहे. बौद्ध समाजाचा हा जो आदर्श आहे हा सगळ्या जातींनी भारतातल्या घ्यावा. आमच्या आगरी समाजाच्या कुठल्याही यात्रेत जत्रेत पुस्तकांचं दुकान नसतं, बंदुकांचं खेळण्यांचं सगळी दुकानं असतात, नेकलेस बिकलेस सगळे बायकांचे सगळ्या प्रकारच्या दागिन्यांचं दुकानं असतात, पण पुस्तकांचं दुकान नसतं. आणि त्यामुळे पुस्तकांचं दुकान नसल्यामुळे लोक वाचत नाहीत. वाचत नसल्यामुळे लोकांना समजत नाही. मग आमच्या अडाणीच लोकांना समजवायचं कसं? मी मुद्दाम यावर प्रकाश टाकेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी पद्धत या देशामध्ये त्या काळातल्या अशिक्षित समाजाला जागवण्यासाठी वापरली, ती पद्धत अत्यंत महत्त्वाची आहे. ती पद्धत अशी आहे की या देशामध्ये मनुस्मृती प्रणीत जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेने निसर्गाने निर्माण केलेलं पाणीसुद्धा नाकारलेलं आहे आमच्या माणसाला. मग ही गोष्ट उघड कशी करायची? लोकांना सांगितलं बाबासाहेबांनी, आपण आंदोलन करू आणि पाण्याचा सत्याग्रह करू. 14 तळ्यावर तो सत्याग्रह झाला आणि आपल्याला माहीत आहे अनेक बांधवांची डोकी फोडली गेली, बाबासाहेबांना सुद्धा मार लागला. हे मारणारे लोक कोण होते? जे आज या देशाचा गर्वाने अभिमान सांगतात, गर्व से कहो आम असं म्हणतात, तेच लोक मारणारे होते. ही काय गर्व करण्याची गोष्ट आहे? जगाला ज्या दिवशी गोष्ट कळली की या देशामधले संस्कृती अशी आहे की जी पाणीसुद्धा माणसांना पिऊ देत नाही, तेव्हा जगाला कळलं भारत हा खऱ्या अर्थाने अत्यंत मागासलेल्या लोकांचा देश आहे. आणि मागासलेले लोक कोण आहेत? जे स्वतःला उच्चवर्णीय समजतात ते. 14 तळ्याच्या आंदोलनाने ही गोष्ट जगाच्या समोर आली आणि आमच्या लोकांना पण ती कळली. हीच गोष्ट जमिनीची होती. आमचे लोक जमिनी कसत होते पण जमिनीचे मालक नव्हते. आज आम्ही आगरी कोळी कराडी समाजाला मी सांगायला गेलो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला सातबारा दिला. सातबारा म्हणजे तुमच्या ताटातला भात आणि भाकरी आहे, अन्न आहे. अन्न जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं तर आम्हाला सुद्धा बौद्ध समाजाप्रमाणे बाबासाहेबांची जयंती करणं हे आमचं कर्तव्य आहे. पण तुम्हाला माहीत आहे की दैववादाच्या अधीन आमचा समाज एवढा झालेला आहे की असं जर सांगायला गेलो तर सांगितलं की अन्न पाणी सगळं ईश्वराने निर्माण केलं, झाडाचं पानसुद्धा ईश्वराशिवाय हलत नाही. आणि अशा प्रकारचं प्रवचन मी ते दिलं, मी लगेच महाराज होईन आणि माझ्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री येऊन सांगतील तुम्ही महाराष्ट्र भूषण आहात. खरी गोष्ट. पण हे ह्याच्यावर किती बोललो तर असा काय पुरस्कार, छोटासा पुरस्कार पण भेटणार नाही. पण असत्य आणि अज्ञान पसरवण्याचा पुरस्कार मला नको आहे. आणि त्यासाठी तुमचं मी कौतुक करतो की अशा प्रकारचं ज्ञान ऐकण्यासाठी आपला वेळ खर्च करून तुमचा समाज मोठ्या संख्येने येतो. मी स्वप्न पाहतोय की माझा समाज कधी येईल. बंधू आणि भगिनीनो, अतिशय लहान मुलंसुद्धा यामध्ये आहेत आणि माझं वय पाहिलं तर मी सुद्धा मोठा नाही आहे, म्हणजे तुमच्यासमोर काहीच मोठा नाही. तथागत गौतम बुद्धांची एक गोष्ट तुम्हाला सांगतो. तथागत गौतम बुद्धांनी ज्ञानी कोणाला म्हटलेलं आहे? तथागत गौतम बुद्ध एका ठिकाणी बसलेले असतात, त्यांची प्रवचनं चाललेली असतात, बुद्धांची कीर्ती सगळ्या देशामध्ये पसरलेली असते आणि त्यांची प्रवचनं ऐकण्यासाठी दुरून दुरून माणसं येत असतात. आणि एका विद्वान ब्राह्मणाला कळतं, बघूया हा माणूस किती विद्वान आहे ते, आणि म्हणून ते येतात तिथे. आणि तुम्हाला माहिती आहे ब्राह्मणांचे सगळे त्या काळातला जो रुबाब आहे, जे आत्ताच एवढा मोठा रुबाब आहे तर त्या काळात किती असेल, ते रुबाबात आले. आणि त्यांची अशी अपेक्षा होती, तथागत गौतम बुद्धांनी, मी वयोवृद्ध होतो, ब्राह्मण वयोवृद्ध होते, पंडित आहे, मी गेल्यानंतर उठून उभं राहावं. तथागत गौतम बुद्ध काय उठून उभे राहत नाही, ते खाली बसून राहतात. आणि असा त्याला अपमान वाटतो त्या ब्राह्मणाला. आणि तो ब्राह्मण संतापाने लाल होतो आणि म्हणतो, स्वतःला काय समजता तुम्ही? मी एवढा पंडित ब्राह्मण तुमची भेट घ्यायला स्वतःहून आलो आणि तुम्ही उठतसुद्धा नाही, एवढा सुद्धा शिष्टाचार तुम्हाला माहीत नाही? तथागत गौतम बुद्ध त्यांना सांगतात, काका बसा, शांत बसा, पाणी द्या त्यांना. आणि ते शांत बसतात. काका बघा, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो,
की ज्ञानी कोण ही गोष्ट सांगताना तथागत गौतम बुद्धची उदाहरण देतात, ते लहान मुलांना आवडेल म्हणून मुद्दाम सांगतो, कारण या सभेमध्ये लहान मुलं आहेत. तथागत गौतम बुद्ध सांगतात, एका शेतकऱ्याकडे एक कोंबडी आहे आणि ती कोंबडी रोज एक अंड घालते. पहिल्या दिवशी एक, दुसऱ्या दिवशी एक, तिसऱ्या दिवशी एक, अशी 12 अंडी घालते. आणि काही दिवस गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे कोंबडी आपण कशी टोपलीमध्ये ठेवतो, खाली राख ठेवतो, अंडी ठेवतो, वरती बसवतो. आणि ते काही दिवस 21-22 दिवस गेल्यानंतर कोंबडी अंडी उबवते आणि रोज एक अंड्यातून पिल्लू बाहेर येतं. 1, 2, 3, 4, 5 अशी 12 पिल्ली बाहेर येतात अंड्यातून. आणि ही गोष्ट तथागत गौतम बुद्ध सांगतात. ही गोष्ट मुद्दाम का सांगतो की तथागत गौतम बुद्धांनी गोष्ट सांगताना कोंबडी वाईट आहे, अंडी वाईट आहेत, मासे वाईट आहेत असं कुठेही म्हटलेलं नाही. सर्वसामान्य माणसाची उदाहरणं दिलेली आहेत. आणि हे उदाहरण त्या ब्राह्मणाला सांगतात. ह्यात विशेष काय, म्हणजे कोंबडीच्या अंड्याची गोष्ट मला सांगायची गरज काय, मी तर शाकाहारी आहे, हे मला कशाला सांगितले अंड्याची गोष्ट, कारण ते नाकच मुरडतात हे लोक. अंडी विंडी मासे बिशांचं नाव काढलं की कोळीवाडा बोललं तर नाक बंद करतात. तर मग तथागत गौतम बुद्ध सांगतात की ही गोष्ट तुम्हाला सांगण्याचं कारण आहे की जग हे अज्ञानाने भरलेलं अंड आहे. काय, जग हे अज्ञानाने भरलेलं अंड आहे. आणि या अंड्यातून जे पहिलं पिल्लू बाहेर आलं, नंतर दुसरं पिल्लू आलं, तिसरं आलं, चौथं आलं, पाचवं आलं. या अंड्यामधून जी पिल्लं बाहेर आली ज्या क्रमाने, त्यामध्ये ज्येष्ठ कोण, तर ब्राह्मण म्हणतो पहिल्या अंड्यातून जे आलं ना पिल्लू ते ज्येष्ठ. बरोबर आहे. म्हणूनच मी सांगतो तुम्ही वयाने वृद्ध आहात पण अजून अज्ञानातून बाहेर आलेलं नाही. त्या अज्ञानाच्या अंड्यातून मी बाहेर आलोय म्हणून मी ज्येष्ठ आहे. आणि अत्यंत कमी वयात ही गोष्ट सांगतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असंच केलं की मुंबई विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना BAला 35% मार्क्स आहेत. पण जगामध्ये पहिला विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही सिद्ध झालेली गोष्ट आहे. मग इथं अशी का अवस्था झाली, तर ह्या अज्ञानी लोकांनी त्यांची बुद्धिमत्ता समजूनच घेतली नाही, किंबहुना पेपर देताना मार्क त्यांचे काटले. ही या देशाची व्यवस्था आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात आपल्या त्या काळच्या बांधवांना की तुम्हाला धर्मांतर करावं लागेल. म्हणजे रोहित वेमुलाची आत्महत्या झाली, आता अलीकडची गोष्ट, आज बाबासाहेब आमच्यात नाहीत. बाबासाहेब सांगतात की या देशातली व्यवस्था अशी आहे की तुम्हाला प्रत्येक ठिकाणी शत्रू म्हणून आडवी उभी आहे. आणि ही गोष्ट आम्हाला आज सांगितली आईवडिलांनी, तर आपण म्हणू आईवडिलांना हे काहीतरीच तुम्ही सांगू नका, जसं कोपऱ्यावर भूत आहे, इकडे राक्षस आहे, तशी गोष्ट आहे. त्यापेक्षा भयानक गोष्ट आहे की रोहित वेमुलाची जी आत्महत्या झाली, त्या आत्महत्ये पाठीमागं कोण मंडळी आहेत तुम्हाला सांगायला नको. म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मार्ग जर हे लोक काटू शकतात, तर आमची जी छोटी मुलं आहेत, निरागस मुलं आहेत, त्यांना तर जातीभेद माहीतच नाही. आज वातावरण अतिशय प्रगत आहे, म्हणजे अत्यंत चांगले लाईट लागलेले आहेत, रस्ते चकाचक आहेत, सगळं देश अगदी चमकतोय. पण ह्या चमकणाऱ्या अत्यंत वैभवशाली आधुनिक 21व्या शतकातल्या देशामध्ये जातीभेद आजही आहेत. आणि हा जातीभेद आहे हे तुम्ही स्वीकारलं पाहिजे, वर्तमानातही स्वीकारलं पाहिजे. आमच्या मुलांना आज जो त्रास होतोय तो त्रास लोकांना माहीत नाही. तुम्हाला किमान माहीत आहे, बौद्ध समाजाच्या लोकांना ही गोष्ट माहीत आहे, पण आमच्या आगरी कोळी कराड्यांना हा त्रास माहीत नाही. त्यांना वाटतं की नशिबात असतं तेच घडतं. म्हणून मी उदाहरण देऊन सांगतो की स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये जी शेतकऱ्यांची आंदोलनं झाली, त्यामध्ये आदरणीय दिबा पाटील साहेबांनी सिडको विरुद्ध जे आंदोलन केलं, त्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांना त्याच भागात 12.5% विकसित प्लॉट देण्याचा कायदा केला. म्हणजे शेतकऱ्यांच्या जमिनी घेत असताना त्यांना भूमिहीन केल्यानंतर त्यांचं पुनर्वसन कसं करावं अशा प्रकारचा कायदा आपल्याकडे नव्हता. आणि तो कायदा करण्याचं काम दिबा पाटील साहेबांनी केलं. त्या रायगड जिल्ह्याच्या सुपुत्राला इथल्या लोकांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला नाही. पुरस्कार कोणाला दिला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खोतीविरुद्ध जे आंदोलन केलं होतं, जे पूर्वीचे खोत सावकार त्या नाना धर्माधिकाऱ्याला दिला, पुरंदरेंना दिला. ही जी या देशातली पद्धत आहे की दिबा पाटील सारखा महान नेता महाराष्ट्र भूषण पुरस्कार न घेता निघून गेला. पण आमच्या लोकांना हे कळणार नाही, कारण त्यांना चातुर्वर्ण्याची पद्धत माहीत नाही. तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळतात, कारण महाराष्ट्र भूषण पुरस्कारामध्ये महाराष्ट्रात तरी एकतरी बौद्ध माणूस आहे का? स्वातंत्र्यानंतर एकतरी बौद्ध माणूस आहे का? नाही. बाबासाहेबांचे अनेक सहकारी आहेत ज्यांनी अनेक आंदोलनं या महाराष्ट्रात चालवली,
पण त्यांची नोंद घेतली जात नाही. किंबहुना ह्या सगळ्याचा कळस रोहित वेमुलाची आत्महत्या हा आहे. म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांना या शिक्षक मंडळींपासून धोका आहे. म्हणजे आपण ही गोष्ट फार गंभीर घेत नाही, पण विद्यार्थी अतिशय सेन्सिटिव्ह असतात. त्यांचा अपमान, मुलींचा आणि मुलांचा अपमान कसा होतो, कधी होतो आपल्याला कळत नाही. आणि मग शाळेत असा एखाद्या उच्चवर्णीय शिक्षकाने अपमान केला आणि त्या विद्यार्थ्यांनी काही बरं वाईट केलं तर आपण त्या मुलांना त्रास देतो किंवा बाकीच्यांना त्रास देतो, पण त्यांचा अपमान असा होऊ शकतो. या देशातली व्यवस्था आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, या देशातला हा हिंदू धर्म पवित्र वचने जरी बोलत असला तरी प्रत्यक्षात तसं वागत नाही. म्हणजे गीतेमधलं एक उदाहरण मी सांगतो. आमच्या सोबत स्वाध्यायी बांधू आहेत, म्हणजे पांडुरंग शास्त्री आठवल्यांच्या स्वाध्याय परिवारात काम केलेले मंडळी आहेत. तर त्यामध्ये गीतेमधलं एक वचन आहे की सर्वस्य चहा मृदिसन्न विष्टो, प्रत्येक माणसामध्ये भगवंत आहे. असं ते वाक्य आहे की प्रत्येक माणसामध्ये ईश्वर आहे, म्हणजे सगळीकडे समानता आहे, असं ते गीतेमधलं वचन आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की प्रत्येक माणसामध्ये ईश्वर आहे, समानता आहे, असं सांगणारा हिंदू धर्म ज्या दिवशी चवदार तळ्याचं पाणी आम्हाला नाकारतो, या देशातल्या जमिनी आम्हाला नाकारतो, या देशातलं शिक्षण आम्हाला नाकारतो, या देशातला धर्माचा अधिकार आम्हाला नाकारतो, आमच्या स्त्रियांना मंदिरामध्ये प्रवेश देत नाही, तेव्हा तुमची वचनं जातात कुठे? आणि तेव्हा सिद्ध होतं वचनं तर अतिशय सुंदर आहेत, प्रत्यक्ष व्यवहार मात्र वेगळा आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म सुधारणा करणाऱ्या सगळ्या लोकांना सांगितलं की हिंदू धर्मातल्या धर्मसुधारणा करणं म्हणजे विषाचं अमृतात रूपांतर करण्या इतकं कठीण काम आहे. आणि ते करण्यामध्ये मी आमची शक्ती वाया घालवू देणार नाही. म्हणून 1936 साली बाबासाहेब आंबेडकर सांगतात की मी महार समाज बांधवांना सांगेन की या धर्मसुधारणांच्या नादाला तुम्ही लागू नका. त्यात जर तुम्ही शक्ती लावलीत तर आपला सर्वनाश होईल. मग आम्ही शक्ती कशाला लावली पाहिजे? आम्ही आमची शक्ती आमच्या उत्कर्षासाठी, सकारात्मक कामासाठी लागली पाहिजे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो सल्ला आहे तो मी आज इथं बघायला मिळतोय मला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज आमच्यामध्ये नसले तरी बाबासाहेब आंबेडकरांच्या कितीतरी दूर जन्म झालेला मी आज एक ओबीसी समाजातला माणूस सांगतो की बाबासाहेबांच्या नंतर बाबासाहेबांच्या धम्मवृक्षाला लागलेली फळं आहेत, ही जी माणसं बघितली की लक्षात येतं की आम्हालासुद्धा अभिमान वाटतो की त्या ट्रस्टींच्या सोबत आम्ही बसलो होतो. या आम्ही अशा प्रकारचे ट्रस्टी फक्त ब्राह्मणांचे बघायचो, मंदिरांचे ट्रस्टी, शिर्डीचे ट्रस्टी, सिद्धिविनायक मंदिराचे ट्रस्टी. पण बौद्ध समाजाच्या बुद्धविहारामध्ये त्यांच्यापेक्षा सुंदर, मजबूत आणि प्रेम करणारे ट्रस्टी बसलेत आणि ते आमच्या ओबीसीना चहा घ्या, पाणी घ्या, आदर देतात. तेव्हा माझ्या लक्षात आलं की बाबासाहेबांनी जी बीजं रोवली होती त्याचं वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे. आणि या भारतातल्या सगळ्या 85% मागासवर्गीय समाजाला सांभाळण्याची हिंमत अशा प्रकारच्या या नेतृत्वामध्ये आहे. हे नेतृत्व काही चमत्काराने किंवा ईश्वरी कृपेने निर्माण झालेलं नाही, हे बाबासाहेबांच्या अत्यंत नियोजनबद्ध वास्तववादी विचारसरण्यामुळे निर्माण झालेलं आहे. बंधू आणि भगिनीनो, आपल्याला माहीत आहे की मी कोकणातली सगळी आंदोलनं बाबासाहेबांची सांगितली. बाबासाहेब आंबेडकर जगातले असे महापुरुष आहेत की त्यांनी कुठलंही म्हणजे रक्ताचा थेंब न सांडता ही क्रांती या देशामध्ये केलेली आहे. जगामध्ये धर्मांतरं घडली, तलवारीच्या जोरावर झाली, सत्तेच्या जोरावर झाली, पण विचारांच्या जोरावर अशा प्रकारची क्रांती करणारा महापुरुष जगात फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आज आम्ही शेतकऱ्यांचं आंदोलन चालवतो. तुम्हाला सांगतो, आम्ही शेतकऱ्यांचं आंदोलन चालवतो आणि बाबासाहेब आंबेडकर आमच्यामध्ये नाहीत. आणि अशावेळी बाबासाहेबांच्या नंतर आमच्या दिवा पाटलांच्या आंदोलनावर वसंतदादा पाटील मराठा मुख्यमंत्र्यांनी गोळ्या घातल्या, 5 माणसं आमची मेली, शेकडो जखमी झाली. स्वातंत्र्यानंतरचं शेतकऱ्यांचं आंदोलन इंग्रजांच्या काळातलं असतं, आम्ही समजू शकलो असतो. याच देशातल्या मराठा मुख्यमंत्र्यांनी आमच्यावर गोळ्या घातल्या. याचा अर्थ बाबासाहेब गेल्यानंतर मनुस्मृतीचे वाहक अत्यंत मजबूत झालेले आहेत. आणि आत्ताच विमानतळाचं आमचं आंदोलन चालू आहे. आमच्या गावांचं पुनर्वसन नाही, पुन्हा एकदा सरकारने मिलिटरी आणलेली आहे. ते देश कुठल्या दिशेने चालला आहे तुम्हाला सांगतो. अशा परिस्थितीमध्ये काम कसं करायचं ही अत्यंत काळजीचा प्रश्न आहे. माझ्या या शेतकरी नेत्यांना, तरुणांना मी मुद्दा मांडले की बाबासाहेबांनी हा क्रांतीचा विचार सांगितला, तो विचार नक्की काय आहे? तथागत गौतम बुद्धांचा विचार म्हणजे काय? तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे की कुठलीही हिंसा न करता आपले न्याय हक्क कसे मिळवायचे हा बुद्धांचा मध्यम मार्ग सांगतो. म्हणजे टोकाची हिंसा बुद्धांनी नाकारलेली आहे आणि टोकाची अहिंसा सुद्धा नाकारलेली आहे.
म्हणजे मुंगीसुद्धा पायाखाली येऊ नये असे महावीर म्हणतात. तथागत गौतम बुद्ध असं कुठेही म्हणत नाही की आवश्यक असेल इथे आपली प्रतिष्ठा, आपली अब्रू, आपली देशाची सीमा राखायची असेल तर तुम्हाला लढावं लागेल, हे पण सांगतात ते. आणि मध्यम मार्ग जो तथागत गौतम बुद्धांचा आहे ह्यांचं तंतोतंत पालन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या जीवनामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांचं आंदोलन चालवत असताना सरकार हिंसा करू पाहते आणि या सगळ्या आंदोलनात आमच्या नेतृत्वाची काळजी कशी घ्यायची हा जर प्रश्न पडला तर त्याच्या डोक्यामध्ये कुठला विचार पाहिजे? हिंसेचा विचार असेल, कदाचित आमचे नेतृत्व त्यात बळी पडू शकतं. बायका मुलं रस्त्यावर येऊ शकतात, कारण त्यांची काळजी करणारा कुणी ह्या जगात नाही आहे. आणि आपले अनेक कार्यकर्ते असे ठार झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये तथागत गौतम बुद्धांच्या जीवनाचा अभ्यास जर आपण केला तर निश्चितपणे आपल्याला जगण्याचा नक्की मार्ग कळतो. माझ्या जीवनात घडलेली मी एक घटना मुद्दा म्हणून सांगतो की आमच्याकडे चौल नावाचं एक गाव आहे. त्या चौल नावाची ख्याती अशी आहे की एक गोष्ट त्या चौल गावाने मला शिकवली की तिथे पुरातन अशी बौद्ध लेणी आहेत, 2000 वर्षापूर्वीची बौद्ध लेणी आहे. त्या गावामध्ये जी बौद्ध लेणी आहेत तर तिथले आमचे कोळी लोक सांगायचे, आग्राव नावाचा कोळीवाडा आहे, ते लोक सांगायचे की एकविरा आईची मोठी बहीण इथे राहते. एकविरा आईची मोठी बहीण इथे राहते, एकविरा आईला मोठी बहीण आहे. मग मी तर्क चालवला की महामाईला मोठी बहीण आहे का? तथागत गौतम बुद्धांचा बुद्ध आणि धम्म मी वाचला, त्यामध्ये लक्षात आलं की तथागत गौतम बुद्धांचा जन्म झाल्यानंतर 7 दिवसांनी महामायेचा मृत्यू होतो आणि मग त्यांचा सांभाळ करणारी प्रजापती गौतमी ही मोठी बहीण आहे. कोणाची? महामायेची. मग तिचं गाव तिथे आग्रावजवळ आहे. मग त्या गावातल्या लोकांनी जी गोष्ट मला सांगितली आणि तिथली जी बौद्ध लेणी आहेत त्यांचा उपयोग मला कसा झाला सांगतो की आमच्या इथे वेल्सपन नावाची एक कंपनी आहे, कोळसा प्रकल्पावर आधारित ती कंपनी होणार होती. अगोदर लोखंडाची कंपनी आहे आणि कोळसा प्रकल्पावर आधारित मोठी कंपनी तिथे होणार. आणि म्हणून सगळा जो परिसर आहे, अत्यंत हिरवागार असा कोकणाचा परिसर आहे, तो त्याची ॲश असते त्यांनी नष्ट होणार अशा प्रकारचा ती विषय होता. आणि त्याविरुद्ध आम्ही आंदोलन केलं. न्यायमूर्ती कोळसे पाटील, आदरणीय दत्ता पाटील त्यामध्ये होते. आणि कंपनीने सर्व राजकीय पक्षांना एका रात्रीत जवळजवळ 1 कोटी रुपये वाटले होते. मला पण त्यांना सांगितलं की तुम्ही 20 लाख रुपये टोकन घ्या आणि 500 कोटी भरावाचं काम तुम्हाला देतो. पण मी ठरवलं होतं की शेतकऱ्यांच्या आंदोलनात प्रामाणिकपणाचा आदर्श कायम ठेवायचा. माझं वय तर त्यावेळी कमी होतं आणि मी सांगितलं की मी बाबा पैसे घेणार नाही. मग हे आंदोलन वाचवायचं कसं? तर एका अत्यंत सिनियर माणसाने सांगितलं, ज्या परिसरामध्ये बौद्ध लेणी असतात त्या बौद्ध लेण्यांच्या सुरक्षेचा कायदा एवढा कडक आहे, त्याच्या 20 किलोमीटरच्या भागामध्ये कुठलाही अशा प्रकारचा प्रदूषणकारी कारखाना करता येत नाही. अशा प्रकारच्या कायद्याची पायाभरणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात केलेली आहे. आणि त्या कायद्याचा शोध घेतला मी आणि पर्यावरण विभागाला लिहिलं की या भागामध्ये बौद्ध लेणी आहेत आणि इथे अशा प्रकारचा कोळसा प्रकल्प करता येणार नाही. मी एका पत्रानं माझं काम आदल्या रात्रीच झालं होतं. 3000 लोकांचा मोर्चा दुसऱ्या दिवशी निघाला आणि मला रात्रीच इन्स्पेक्टरनी सांगितलं, तिथल्या गावडे नावाचा मराठा समाजाचा इन्स्पेक्टर होता, पाटील साहेब तुम्ही पैसे घ्या आणि तुमचा मोर्चा रद्द करा, नाहीतर तुम्हाला दुखापत होईल. दुखापत होईल म्हणजे त्याच्या अगोदर एका विष्णू आचरेकर नावाच्या शिवसेनेच्या माणसाला ठार केलेला आहे तिथे, तुमची पण तीच अवस्था होईल. मग अशा परिस्थिती मला एवढं टेन्शन आलं की काय करायचं. त्या रात्री मी बुद्ध आणि त्यांचा धम्म हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक वाचलं, ग्रंथ वाचला आणि त्यामध्ये मध्यम मार्ग मला सांगितला होता. म्हणून मी माझ्या लोकांना सांगितलं की कुणीही हिंसा करायची नाही, पोलिसांच्या विरुद्ध कुणीही जायचं नाही. तर आमच्याकडे पण 80 थासणीच्या बंदुका त्यावेळी होत्या, हे आम्ही पण ते करू शकलो असतो, पण त्याला कोणीही शस्त्र उचलायचं नाही. आणि त्या दिवशी जी सुनावणी होती, अशा प्रकारचा हॉल होता, त्या हॉलमध्ये 200 माणसं, गुंड माणसं भरली होती. दत्ता पाटलांनी उभे राहिले आणि त्यांच्यावर हल्ला झाला. त्यांना वाचवायला मी गेलो आणि त्या वाचवण्यामध्ये सगळ्यांनी माझ्यावर हल्ला केला. मी सरळ खाली जमिनीवर झोपलो आणि असं दाखवलं की मी मेलेलो आहे. आणि मग सरकत बाहेर निघालो. पोलिसांनी उचलून मला घरी आणलं. इकडे आमच्या कोळसे पाटलांना, दत्ता पाटलांना वाटलं की ह्याला मारलं. त्यांनी घरी येऊन सांगितलं, आईला समजवतात की आमच्याकडून चूक झाली, तुमचा मुलगा ह्यामध्ये मारला गेला. आणि मी जिवंत जेव्हा समोर आलो त्यांच्यासमोर, ते रडायला लागले की तू कसा काय वाचलास? बोलो मला वाचवण्याचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी सांगितलं, जेव्हा अशा प्रकारचा जीव घेणं हल्ला होईल तेव्हा तुमचे प्राण महत्त्वाचे, तुम्ही जगलात तर बाकी सगळं जग आहे. माणसाच्या प्राणापेक्षा दुसरं काही महत्त्वाचं नाही, असा एकमेव विचार जगात सांगणारे तथागत गौतम बुद्ध, त्यांच्यामुळे त्या आम्ही आंदोलनात जिवंत राहिलो. आणि सांगतो
की पैसे न घेता कुठलंही वाईट काम न करता ते आंदोलन मी जिंकलं, कारण तिथला कोळसा प्रकल्प रद्द झाला. आजही ती बौद्ध लेणी पाहायला मिळतात. आणि त्या आंदोलनात मी 500 कोटी रुपये घेतले असते तर आज मर्सिडीजमधून आलो असतो. आज आम्ही वॅगनरमधून आले. ते आमच्या कार्यक्रमामध्ये आमच्या याच्या संघटनेचे अध्यक्ष आहेत, उभे राहा. बघा ते, बघा केवढा छोटा माणूस आहे, 21,000 कोटींचं आंदोलन चालवतो. अशा प्रकारची शक्ती ह्या विचारांमध्ये आहे. आणि हा विचार इतका मोठा आहे की माणसाच्या जीवनाचं मोल आम्हाला कळलं पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक आईला जर हा विचार कळला तथागतांचा, की ज्या विचाराने स्वर्ग नाकारला, कारण इथला धर्म सांगत होते की जे काय वैभव आहे ते तुम्हाला स्वर्गात मिळणार आहे. आज बघा देशातला जगातला आतंकवाद आहे. म्हणजे मुस्लिम तरुणांना सांगितलं जात आहे की तुम्हाला स्वर्गामध्ये हे मिळेल, आणि ती मुलं 50,000साठी बॉम्ब फोडतात कुठे पण, कारण त्यांना सांगितलं जातं की स्वर्गामध्ये तुम्हाला अप्सरा मिळतील, हे मिळेल ते मिळेल. इथे त्यांची अवस्था काय आहे? एका एका घरात 10-10, 12-12 मुलं, बाथरूमचा पत्ता नाही, नरक यातना भोगतात ते, कुठल्याही शिक्षणाच्या सोयी नाहीत, आणि त्यांना अशा प्रकारची खोटं वचने देऊन भडकवलं जातं. आणि या सगळ्या धर्मांनी सांगितलं की माणसाला सुख आणि समृद्धी आकाशातल्या स्वर्गात मिळणार आहे, तिथे तो देव बसलाय, तो देणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात अशा प्रकारच्या गोष्टींवर माझा विश्वास नाही. आणि तथागत गौतम बुद्धांनी सांगितलं स्वर्ग ही अफवा आहे, स्वर्ग ही खोटी गोष्ट आहे. आणि तथागत गौतम बुद्धांनी तो स्वर्ग तर नाकारलाच, परंतु देव सुद्धा नाकारला. तथागत गौतम बुद्ध सांगतात की देवावर विसंबून जर आम्ही कामं केली तर माणसाच्या कर्तृत्वाला अर्थच राहत नाही, माणसाने केलेले बदल त्याला किंमतच राहणार नाही. आणि म्हणून माणसाच्या प्रयत्नवादाला सर्वोच्च स्थान देणारा धम्म तथागत गौतम बुद्धांनी सांगितला. आज आमच्या इथे विद्यार्थी आहेत, आमच्या आया विद्यार्थ्यांना सांगतात अभ्यास करा, अभ्यास करा. आणि शुभं करोती म्हणताना सांगतात जाताना देवाला नमस्कार करून जा. मुलगा खूप अभ्यास करतो आणि देवाला पण नमस्कार करतो, आणि मागून आई बोलते बाळाला माझ्या 100% मार्क्स मिळाले तर 1 किलो पेढी मी गणपतीला वाईन. पोरगा ऐकतो आईचं, माझ्या पाठीमागे एवढी मोठी आई आहे आणि देव आहे, कमीच मार्क्स पडले तर ते 1 किलो पेढ्यामध्ये भरून काढेन मी. आणि जो कस शक्तीचा बुद्धीचा लावायला पाहिजे तो लावत नाही. शेवटी तुम्हाला माहीत आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणारे IAS अधिकारी आज मोठ्या संख्येने पाहायला मिळतात. हे IAS अधिकारी देवाला नाकारणारे IAS अधिकारी आहेत. ही गोष्ट जगाला आजही माहीत नाही, परंतु त्यांनी देवाला नाकारलेलं आहे. आणि देवाला नाकारून एवढं मोठं यश संपादन करण्याची ताकद फक्त माणसामध्ये आहे, आणि या माणसाला जागवण्याचं काम धम्मानी केलेलं आहे.